लाडकी बहीण योजनेतून कोणत्या बहिणीला महिन्याला पैसे येत नाहीत, त्याच्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल सरकारी योजना मराठीवरती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतात. चला तर वेळ न घालवता लाडकी बहीणसाठी हा आहे महाराष्ट्र सरकारचा आलेला नवीन GR. तर पाहूया काय आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी eKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी eKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी eKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. दुसरे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladarkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची eKYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात eKYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी. 3. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी eKYC करणे बंधनकारक राहील. 4. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 202501816101347330 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात eKYC बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट अ लाभार्थ्यांनी https://ladakibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या. मुखपृष्ठावरील eKYC बॅनरवर क्लिक करा. eKYC फॉर्म उघडेल. लाभार्थींनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करा. आपले KYC या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. होय नाही eKYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल. आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल. डाऊन ॲरो नाही होय. आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश लाभार्थ्याच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. नंतर eKYC पृष्ठावर पती 12 वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करा. नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक केलेल्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्याने एक जात प्रवर्ग पर्याय निवडावा. खालील बाबी प्रमाणित. 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ
भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत? होय नाही. 2. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे? होय नाही. नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा. सक्सेस. तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कळवा. तुम्हाला ई-KYC करण्यास काही समस्या येत असतील तर नक्की कळवा. आम्ही लवकर नवीन ई-KYCचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तरी लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.